देवा, आज पहिला पगार मिळाला. पहिला पगार पूर्णपणे तुझ्या समोर ठेवायचा अशी या घरात पद्धत आहे. पहिल्या पगारातून घरच्यांसाठी, सगळ्यात जवळच्यांसाठी जमेल तसं छोटं मोठं काय काय आणलंय. देवा, त्या सगळ्यांना असंच कायम सुखी आनंदात ठेव. नेहमीच आम्हाला सगळंच दिलंयस. आता तुला माझ्यासारखा माणूस काय देणार, म्हणून ही गोड बातमी आणि बरोबर गोड गोड जिलब्या आणल्यात. तेवढ्या गोड म्हणून घे आणि तुझे आशीर्वाद कायम पाठीशी ठेव देवा. जा आधी जाऊन ताबडतोब आप्पांना भेट. अजूनपर्यंत आदित्य कसा नाही आला? हे काय? मी विनायक ब्रह्मे उर्फ आप्पा आजपासून कोणतीही गोष्ट विसरणार नाही, कारण आज माझ्या नातवाचा आदित्यचा पहिला पगार झालाय. अगं ऐकलंस का? गोड घे बनवायला शिरा बनव, शिरा. काहून काय विचारतेस? आपला आदित्य कमावता झालाय, आज त्याचा पहिला पगार झालाय. हो, अशीच प्रगती करत राहा बेटा आणि अशाच गोड गोड बातम्या देत राहा. ही आजची फक्त पहिली भेट बर का. याच्यावर सगळं मोठ्या अक्षरात लिहून ठेवायचं म्हणजे तुम्ही कधीच काही विसरणार नाही. आवडली ना? हो बेटा, तू काही वस्तू आणली आणि मला आवडली नाही असं आजपर्यंत झालंय का? सांग. माझं सोड, जे मैत्रिणीसाठी काय भेट आणली तू? तुमचं काही पण बेटा, आता माझे उरले 2-4 दिवस. आता इच्छा हीच आहे की तुझे 2चे 4 हात लवकर होत आणि त्यानंतर हम दो हमारे दो. एकदा बघितलं ना की मला माझी गिफ्ट मिळाली असं समजेन मी. आप्पा, तुम्ही घास घे. साई, दार उघड. साई. हो हो हो. हा काय अवतार आहे? हेअरस्टाईल करते मी नवीन, बिघडवू नकोस तू. बरी आहेस ना? हेअरस्टाईल वगैरे नंतर कर. चल जेवायला चल, आम्हाला खरंच खूप भूक लागली. आणि ऐक ना, तुझ्या डॅडीने तुझ्या फेवरेट रेस्टॉरंट मधून जेवायला मागवलंय. चल. आलेच. आली काय? चल ना. तू जा ना पुढे. आलेच मी, येतेच. येतेस ना? हा हो, आले आले. मेरे सपनों की रानी कब आएगी तू? न न न न न न न न न न. आज अगदी न जेवताच पोट भरल्यासारखं वाटतंय. जिंकलं जिंकलं जिंकलं. भाच्याने आज पहिल्या डेटला केस जिंकली. अरे भाचा कोणाचा आहे? पण एवढा खर्च कशाला करायचा? अरे करू दे रे, पहिल्या पगारानंतर प्रत्येकाचा असा मोह होतो. हो, आणि अगदी नीट विचार करून प्रत्येकाला हवी असलेली वस्तू तो घेऊन आलेला आहे. पिंट्याला अगदी करेक्ट गिफ्ट आणलं. पायतान. ए ए ए थांबा. ए काय रे त्याला बोलता एकसारखी? ते आदित्यने तुमच्यासाठी एवढं प्रेमाने आणलंय ना, ते बघा. हो खरंय, प्रेम तर आहेच आदित्यचं, आणि माझ्यावर तर जास्त 100%. असे बघताय काय? आदित्य काय म्हणाला माहिती आहे ना?
माझ्यासोबत अगदी सावलीसारखा असतो. असं सतत सोबत असणारा, असं सारखं चिकटून चिकटून चालणारा माणसाला वैताग येतं, कटकट वाटतं नंतर. अरे त्याचं खरं प्रेम माझ्यावरच आहे. कसं आहे, आम्ही वयाने पण जरा जवळ होत ना एकमेकांच्या, म्हणून. म्हणजे बघ, ह्या हिशोबाने मी तर त्याच्या खिचगंटीतही नसणार. नाहीच. माफी मागूनही छड्या मारणारे मास्तर आवडत नाहीत मुलांना. त्याला कोण आवडतो? माझ्यासारखे मोकळ्या मनाचे, प्रसन्न, शांत पीटीचे सर, जे मुलांच्या अध्यात्मध्यात न जाता त्यांना मोकळ्या आवारात खेळायला देतात, बागडायला देतात. हो पीटीचे सर, त्याचं खरं प्रेम माझ्यावरच आहे, ते देखील 100%. ए थापाड्या, तू काय खरं आणि खोटं सांगतोस ते? त्याचं सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरती आहे. माझ्यावर, माझ्या आदित्य सर, प्रेम माझ्यावर आहे, प्रेम आहे आणि ते- अरे अरे ए, 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 ओय, ओय, अरे काय चाललंय? गप्पा येतात मध्ये. आत्ता कुठे मी मोठा झाल्यासारखं वाटायला लागलं तर लगेच तुम्ही लहान मुलासारखं वागायला लागला तर. आदित्य, आता तूच खरं काय ते सांग. काय? तू कोणाच्या प्रेमात आहेस? हा, जीवापाड प्रेम तुझं कोणावर आहे? आदित्य, आम्हा चौघांपैकी एकाची तुला निवड करायची आहे. म्हणजे बाहेर प्रेम असेल तुझं, पण खरं प्रेम कोणावर आहे? म्हणजे सध्या विषय घरचा चालू आहे. हा, बाजळ ते प्रेमाभिमाचं. जेवायची वेळ झाली, त्याला भूक लागली असेल की नाही. मग चला, हा बघ पळाला, चला जेवून घेऊया. जेवणानंतर त्याच्या सगळ्या पगाराचा हिशोब मला समजून घ्यायचा आहे आणि त्यालाही समजून सांगायचंय. तेव्हा आता उशीर नको. चला जेवायला या. बेटू, हा, आम्ही असा डिसिजन घेतलाय की तुझे सगळे डिसिजन तूच घ्यायचेस. म्हणजे तुझ्यावर किती कोण प्रेम करतंय हे तुलाच कळणार ना, आम्हाला कसं कळणार आहे की नाही? म्हणजे तुझी काळजी घेणारा, तुझ्यावर प्रेम करणारा असा कोणतरी मुलगा हवा. आणि जमल्यास घर जावई झाला तर. पण तरीही तुला ज्या मुलाशी लग्न करायचं आहे ना, त्याच्याशी तू लग्न करू शकतेस. ते तू ठरव आणि आम्हाला सांग. पण तू जेव्हा लग्नासाठी मुलगा शोधशील ना, तेव्हा जरा आपल्या तोला मुलाचं शोध. हा, नाही म्हणजे तू काय झालं मम्मा, असं का बघतीयस? कानात काय घातलंस? नाही, कुठे काय, काहीच नाही. हात काढ, मला बघू दे. मगाचपासून लपवतीयस तू. अगं नाही, मी लपत नव्हते. हे बघ ना, हे रातराणीचे कानातले आहेत. रातराणी? कोण रातराणी? अरे रातराणी. तुला कधीपासून ग झाडं, फुलं, पानं आवडायला लागली? मला नेहमीच आवडत होती, पण आता प्रत्येक गोष्टीत जरा जास्त आनंद शोधायला लागली आहे. ते दिसतच आहे मला. पण कुठून घेतलीस? ते जाऊ दे ना. पण कसे आहेत कानातले? छान आहेत ना? ठीक आहे, बरे आहेत म्हणजे. बरेत मम्मा, हे सुंदर आहेत, सुंदर असतील पण सोन्याचे नाही आहेत. मग काय मग? आम्ही तुला गोल्ड, डायमंड, प्लॅटिनमची ज्वेलरी देत आलोय आणि तू कसल्या फडतूस खानातल्यामध्ये रमली आहेस. हे बघ, या असल्या सडक छाप गोष्टी घालत जाऊ नकोस प्लीज. का घालू नको? कारण ते तुला सूट नाही करत. मम्मा, एकतर ते माझे कानातले आणि मला नीट कळतं मला काय सूट होतं, काय सूट होत नाही. आणि ते सोन्याचे असोत किंवा दगडाचे असोत, मला ते आवडले.
आणि मला एखादी गोष्ट आवडल्यानंतर कोणीही कितीही सांगितलं तरी मी ऐकत नाही. तुला माहिती आहे मम्मा, मग कशाला उगाचच बोलते. हेच मला तुझं नेमकं हेच आवडत नाही. एखादी चमकणारी गोष्ट दिसली की तू लगेच भूलते, पण जे चकाकतं ते सोनं असेलच असं नाही. तेव्हा या नादात मुलगा सुद्धा असा बघू नकोस जो आपल्या स्टँडर्डला मॅच नाही करत. ओके? बर, अजून काही? ते कानातले काढ आणि फेकून द्या. फेकून दे? तुला आवडले नाहीत म्हणून फेकून द्यायचे का? हे बघ मम्मा, तुला काही वाटत असलं ना तरी माझ्यासाठी या कानातल्यांची किंमत सोन्यापेक्षा सुद्धा खूप जास्त आहे. किती असणार आहे किंमत? 100, 200, जास्तीत जास्त 500. 500 रुपयाचा हिशोब लागत नाहीये. काय रे, तुझ्या पगारातले 500 रुपये कुठे गेले? माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेलं तुझ्यासाठीचं पहिलं वहिलं गिफ्ट. काय रे, काय विचारतोय मी? अरे नीट बघ ना, लागेल हिशोब. हा अरे हेड अकाउंटंट आहे मी तिकडे, MCOM विथ डिस्टिंक्शन. हा, आणि आदित्य MBA आहे विथ डिस्टिंक्शन. पण तो ते पाढे पाठ करून आणि कॅल्क्युलेटर वापरून झालाय. मी पावकी निमकी आउटकी पाठ करून मग झालोय, समजलं? आणि हे बघ, मुद्दा तो नाही चाललाय आपला. मुद्दा काय आहे की आदित्यला घरातले सगळे व्यवहार हिशोब कळायला हवे होते आणि ते त्याला शिकायचे होते. मग त्याला समजायला नको 500 रुपये कुठे गेले हे मला समजायला पाहिजे. औषध औषध औषध? बिंट्या घोरतो ना, तर त्याचं औषध आणायला सांगितलं होतं मी आदित्यला. ते घेऊन आला तो 500 रुपयाचं औषध. हो. औषधाकरता 500 रुपये? नाही. हो, म्हणून तो सांगत नव्हतं तुला. हो. औषधाकरता तेही घोरण्याचे 500 रुपये घालवायचे म्हणजे? अरे तुला बोलायला काय जातंय? तू तुझ्या रूम मध्ये शांतपणे झोपतोस एकटा. आमचं काय होतं? आम्हाला असं वाटतं राणीच्या बागेत वाघाच्या पिंजऱ्याच्या बाहेर झोपलोय. हो, दर 2 मिनिटं त्या बिचाऱ्याने आमची लाख मोलाची झोप टिकावी म्हणून 500 रुपयाचं औषध आणलं. आपण ते औषध परत करू आणि येथील ते 500 रुपये दादाला देऊ. हा, आजपासून पिंट्या रोज दादाच्या रूम मध्ये झोपणार. नाही, नको. का आता का आता का आता का नाही म्हणजे आता त्यांनी तुमच्याकरता जर का 500 रुपये खर्च केले असतील तर राहू देत, पण पिंट्या नको माझ्या खोलीमध्ये. हा, चला मी जातो झोपाला. चला, लागला हिशोब. कुठे गेले 500 रुपये? मैं हूँ तेरा बंधू मामा, मैं हूँ तेरा भाई मामा, लेकिन दादा मामाला तो हिशोब कळता नाही कामा. 500 रुपया मामा मामा मारेगा भैया. दादा मामा. अरे तुम्ही आता हे रोज रात्री करणार आहात का? सईला गिफ्ट दिलं? तुम्हाला कसं कळलं? इकडे बघ, हे केस आहेत ना, उगाच नाही पिकलेत. नाही, माझे केस पिकले नाही आहेत, पण मी तुझ्यापेक्षा 4-5 पावसाळे जास्त बघितले आणि त्या पावसात तुझ्या वयाचे मुला मुलींना भिजताना देखील बघितलंय. हे तुम्हाला पावसाचंही माहिती आहे? पावसाचं काय? काय उकडत आहे ना थोडं. चला, म्हणजे तू सईला गिफ्ट दिलंस, तुम्ही पुन्हा एकत्र आलात, बोलायला लागलात, हे चांगलं झालं. आदित्य, तुमच्या मैत्रीला, त्या मुलीला जप. सई फार गोड मुलगी आहे रे. खरंय. आमच्या आयुष्यात अशी कोणी जीवाभावाची मैत्रीण कधी आलीच नव्हती. खोटंय काय? खरंय. हा, दुनिया इकडची तिकडी झाली ना तरी तुम्ही तुमच्या मैत्रीला धक्का लागू देऊ नका. बाकी आमचं काय म्हणणं नाही. आदित्य, सईला गिफ्ट आवडलं? हे तेच कळत नाहीये ना. म्हणजे अरे गिफ्ट मिळाल्यापासून ना मेसेज केलाय ना फोन केलाय. मला तर वाटतं तिला गिफ्ट आवडलंच नाही आणि आता सांगायला ऑकवर्ड होतीये ती.
सई. उचल उचल उचल. अरे चा, आज व्हिडिओ कॉल केला नेमका. मग उचल ना. हा चांगलं ना, आम्हाला पण बघता येईल. तिला बघता येईल, तिचं गिफ्ट बघता येईल. जाऊ दे, नंतर करतो. अच्छा, आमची अडचण होते. नाही रे, अडचण कसली. नाही बरोबर आहे रे. आम्ही काय, आम्ही कबाब में हड्डी, मामा. बनियन आणि चड्डी. ई, चल बंधू, ऑल दी बेस्ट. अरे काय ग, किती वेळ वाट पाहायची मी. अरे इथं सगळ्यांना त्यांची गिफ्ट देऊन झाली, त्यांना ती आवडली, त्याच्यावर गप्पा झाल्या, चर्चा झाल्या, त्याचा हिशोबही झाला आणि आता सगळे आनंदात झोपायलाही गेले. तरी तू कळवलं नाहीस ना तुला गिफ्ट कसं वाटलं ते. एक मिनिट, तू उघडलंयस ना गिफ्ट अजून? अरे नाही, उघडलं. तरी नाही कळवलंस. हो, आवडलं नाहीये का तुला? महागातलं घेतलं असतं तर. नाही पण घ्यायला हवं होतं. मला कळायला हवं होतं तुला अशा साध्या गिफ्ट फार आवडणार नाहीत. अरे आदित्य, मी काही बोलले का मी? अगं, तू मला माहिती आहेस, माझं मन राखण्यासाठी तुला खरंच काय वाटलंय तू नाही सांगणार. पण इट्स ओके. अगं, मला नाही वाईट वाटणार. तू सांग, खरं काय वाटलं मला सांग. इट्स ओके. लाजो, चुप, एकदम गप्प. आता तोंड बंद ठेवायचं आणि डोळे उघडे ठेवायचे, कळलं? वाह, सुंदर. बघू जरा, ही रातराणीची फुलं आहेत ना? अच्छा 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 अच्छा, ही आहे होय रातराणी. सुंदरच आहे. चॉईस कोणाचा आहे? आमच्या भाच्याचा. आणि भाचा कोणाचा आहे? तुम्ही झोपायला गेला होतात ना? हा हो, गेलोच होतो, पण कानातल्या रातराणीच्या सुगंधाने इकडे ओढले गेलो. झोपतो आम्ही. आणि तुला झोप लागली तर स्वीट ड्रीम्स. गुड नाईट. मामा, आता मी तुला वेगळं सांगायला हवं का की मला गिफ्ट खूप आवडलंय म्हणून? नाही. हा, पण सांगितलंस तर मला भारी वाटेल. मला हे गिफ्ट खूप 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 जास्त आवडलंय. आदित्य, गिफ्ट नाहीये, ही माझी नवीन ओळख आहे. माय न्यू आयडेंटिटी. रातराणी, जी ओळख तू मला दिली आहे, मी स्वतःला नव्याने ओळखायला लागली तुझ्यामुळे. मी हे माझ्यापासून कधीच दूर होऊ देणार नाही. आयुष्यभर जपून ठेवणार. मला तर कधी विसर पडला नाही या गोष्टीचा, तर हे कानातले मला पुन्हा एकदा त्याची आठवण करून देतील. माझ्या ओळखीची, आपल्या मैत्रीची आणि तुझी. चल झोपूया. ओके, गुड नाईट. गुड नाईट. आदित्य. हा, थँक्यू. वेडी आहेस का? पण ठेव. चल, बाय. या भिकारड्या गोष्टींना
आणि भिकारड्या माणसांना आयुष्यभर जपायची काहीच गरज नाही. या दोन्हीची जागा एकाच ठिकाणी.